नमस्कार मैत्रिणींनो, 5 ते 10 मिनटामध्ये कांदा लसूण विरहित आज आपण भजी बनवूया. याकरता आपल्याला लागणार आहे रफली चॉप्ड कॅबेज, पत्ताकोबी मी चॉप करून घेतलेली आहे आणि किसलेला गाजर आणि भोपळी मिरची कॅप्सिकम पण घेतलेला आहे आणि किसलेला बटाटा आहे. बटाटा हा कच्चाच घ्यायचा आहे. मिरची आहे, कोथिंबीर आणि याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकूया आपण. हळद टाकायची अर्धा चम्मच, लाल तिखट टाकायचं, जिरं म्हणजे जिरं तुम्ही साबूत जिरं पण टाकू शकता आणि मी इथे जिरं पावडर टाकलेलं आहे, धनिया पावडर टाकलेला आहे, हिंग टाकायचं यामध्ये थोडं आणि तीळ टाकायची आणि श्रेडेड तुम्ही यामध्ये अद्रकसुद्धा टाकू शकता. ह्या सगळ्या मिश्रणाला एकत्र करायचं आणि यामध्ये मग बेसन टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ पण घ्यायचं. बेसनाचं प्रमाण जास्त ठेवायचं, तांदळाचं पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होण्यात फार मदत होते. आणि यामध्ये थोडासा चिमूटभर मी सोडा टाकलेला आहे आणि तेल गरम झाल्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. ते मला दाखवता आलं नाही, कधी कॅमेरा बंद होऊन जातो शूट करत असताना, त्यामुळे स्किप झालेलं आहे ते. आता काही लोकांना हाताने टाकायला आवडत नाही भजी, तर त्या लोकांनी अशी भजी चमच्याने सुद्धा तेल टाकू शकतात. असे 2 चम्मच घ्यायचे आणि त्याला असं थोडं शेप द्यायचा आणि भजी अशी सोडून द्यायची तेलामध्ये. 5-6 भजी सोडले की लगेच त्याला हलवायचं नाही, त्याला थोडा शेप घेऊ द्यायचा आणि त्यानंतर त्याला अलटीपलटी करायचं. जेव्हा आपल्याकडे एखादी पूजा असते किंवा सण असतो किंवा नवरात्र असते, तर त्यावेळेला ना आपल्याला कधी कांदा लसूण विरहित असं जेवण बनवायचं असते. पण त्यावेळेला भजी करताना आपल्याला सुचत नाही की कसली भजी करायची. आपण नेहमी पकोडे वगैरे तर करतोच, पण ही अशी भाज्यांची जर भजी केली ना, ती पण खायला अतिशय छान वाटतात. कुठल्या बाईटमध्ये ना छान असं कॅबेज येतो दाताखाली, कधी पोटॅटो येतो, तर असं भोपळी मिरची येते. तर हे प्रत्येक बाईटमध्ये ना असं थोडं वेगवेगळी भजी खाल्ल्याचा एक आनंद आपल्याला मिळतो. ही भजी करायला अतिशय सोपीच आहेत आणि खूप झटपट होऊन जातात. मस्त कुरकुरी जबरदस्त भजी तयार झालेली आहे. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल मैत्रिणींनो, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लास्ट एक टीप ही आहे की जेव्हा हे आपण मिश्रण भिजवतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, कारण भाज्यांना पण स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे मिश्रण लूज होऊ शकतं.